माणूस मरण्यापूर्वी काय अनुभवतो? मृत्यू हा जगातील सर्वात मोठा आणि रहस्यमय विषय आहे. पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस मृत्यूला सामोरं जावंच लागतं. पण माणूस मरण्यापूर्वी नेमकं काय अनुभवतो? तिला वेदना होतात का? त्याच्या डोळ्यासमोर आयुष्याचा चित्रपट फिरतो? त्याला आपल्या मृत्यूची जाणीव होते? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता शतकानुशतके मानवाला आहे. आज विज्ञान, डॉक्टरांचे अनुभव, मृत्यूच्या दारातून परत आलेल्या लोकांच्या कथांमधून आपल्याला काही गोष्टी समजले. एका सामान्य माणसाचा मृत्यू जवळ येऊ लागला की त्याच्या शरीरात आणि मनात अनेक बदल होऊ लागतात. हे बदल काही तास, काही दिवस, काही आठवडे आधी सुरू होऊ शकतात. सर्वात पहिला बदल म्हणजे शरीरातील ऊर्जा कमी होणे. माणूस खूप थकलेला वाटू लागतो. पूर्वी सहज करता येणारी कामे देखील कठीण वाटतात. तो जास्त वेळ झोपूनच राहतो. त्याला बोलण्याची, चालण्याची, खाण्याची इच्छा कमी होते. मृत्यू जवळ येत असताना भूक हळूहळू कमी होऊ लागते. शरीराला अन्नाची गरज कमी वाटू लागते. अनेक वेळा कुटुंबातील लोक जबरदस्तीने अन्न किंवा पाणी देण्याचा प्रयत्न करतात, पण शरीर ते स्वीकारत नाही. कारण शरीरातील अनेक अवयव हळूहळू काम करणे कमी करतात. त्यानंतर श्वासोच्छ्वास यामध्ये बदल दिसू लागतो. श्वास कधी खूप वेगाने, कधी हळू होतो, कधी श्वास काही सेकंद थांबतो, पुन्हा सुरू होतो. डॉक्टर याला चेन स्ट्रोक ब्रीदिंग असं म्हणतात. हा मृत्यू जवळ आल्याचा महत्त्वाचा संकेत मानला जातो. मृत्यूच्या काही दिवस आधी माणूस बाहेरील जगापासून थोडा दूर जाऊ लागतो. तो कमी बोलतो. अनेक वेळा तो आपल्या विचारांमध्ये हरवलेला असतो. काही लोकांना वाटते की तो आपल्याला दुर्लक्ष करतोय, पण प्रत्यक्षात त्याचे शरीर आणि मन जीवनाच्या शेवटच्या टप्प्याकडे प्रवास करते. अनेक डॉक्टरांनी आणि नर्सने एक गोष्ट वारंवार पाहिली. मृत्यूच्या काही तास किंवा काही दिवस आधी अनेक लोकांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे दर्शन झाल्याचे वाटते. काहीजण सांगतात की त्यांना त्यांचे आईवडील, आजी आजोबा, पूर्वी मरण पावलेले मित्र दिसत आहेत. विज्ञान याचे पूर्ण स्पष्टीकरण देऊ शकलेलं नाही आहे, पण अशा घटना जगभर नोंदवल्या गेल्या आहेत. काही लोकांना मृत्यू जवळ आल्यावर एक विलक्षण शांतता जाणवते. आयुष्यभर चिंता करणारे लोक देखील अचानक शांत होतात. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते, जणू काही त्यांना एखाद्या गोष्टीची जाणीव झालेली आहे. मृत्यूच्या काही तास आधी शरीराचे तापमान कमी होऊ लागते. हातपाय थंड पडतात. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे त्वचेचा रंग बदलतो. काही वेळा त्वचेवर निळसर किंवा जांभळे डाग दिसू लागतात. पण सर्वात जास्त लोकांना उत्सुकता असते ती एका गोष्टीची: माणसाला मृत्यूची जाणीव होते का? काही संशोधनानुसार अनेक लोकांना त्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये काहीतरी वेगळं घडतंय याची जाणीव होते. काही लोक आपल्या कुटुंबियांना शेवटचा निरोप देतात. काही जण अचानक आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव घेतात. काही लोक मृत्यू येण्याच्या काही मिनिटं आधीच शांतपणे डोळे मिटतात. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या अनेक लोकांनी त्यांच्या अनुभवाविषयी सांगितलंय. याला नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजेच NDE असं म्हटलं जातं. काही लोकांनी काही समान गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांना असं वाटलं की ते आपल्या शरीरापासून वेगळे झाले. त्यांना स्वतःचे शरीर बाहेरून पाहिलं आहे. काही लोकांनी म्हटले की डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असताना ते वरून सर्व काही पाहत होते. अनेकांनी एका लांब बोगद्याचं वर्णन केले. त्या बोगद्याच्या शेवटी तेजस्वी प्रकाश दिसत होता. त्या प्रकाशाकडे जाताना त्यांना अतिशय शांतता आणि आनंद वाटत होता. काहींना असं वाटलं की ते एखाद्या सुंदर ठिकाणी पोहोचले जिथे भीती, वेदना, दुःख नव्हतं. नक्कीच हे अनुभव सर्वांनाच येतात असं नाही. विज्ञान अजूनही यावर संशोधन करते. काही वैज्ञानिकांच्या मते मेंदूमध्ये ऑक्सिजन कमी झाल्यामुळे असे अनुभव येऊ शकतात. काही लोक याला आध्यात्मिक अनुभव म्हणतात. मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणी काय होतं? हृदय धडधडणं थांबतं. रक्ताभिसरण कमी होतं, म्हणजेच बंदच होतं. मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचतच नाही. काही सेकंदात मेंदूची कार्यक्षमता कमी होते. शरीरातील सर्व प्रक्रिया हळूहळू बंद होतात. परंतु काही संशोधनांमध्ये असं आढळून आलं आहे की हृदय बंद पडल्यावर काही सेकंड मेंदूमध्ये हालचाल सुरू असते. त्यामुळे काही लोकांना शेवटच्या क्षणांची जाणीव असण्याची शक्यता संशोधक व्यक्त करतात. मृत्यू हा फक्त शरीराचा अंत आहे की त्यापुढे अजून काही आहे? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. विज्ञानाकडे त्याचे पूर्ण उत्तर नाही. धर्म, अध्यात्म, वैयक्तिक श्रद्धा यानुसार वेगवेगळी मते आहेत. काहीजण आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात. काहीजण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. काही लोकांच्या मते मृत्यूनंतर एक नवीन प्रवासच सुरू होतो. पण एक गोष्ट निश्चित आहे: मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ज्या क्षणी आपण जन्म घेतो त्याच क्षणी मृत्यूकडे जाणारा प्रवास
सुरू होतो. म्हणूनच अनेक ज्ञानी लोक सांगतात, मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा जीवन कसं जगायचं यावर लक्ष केंद्रित करा. कारण शेवटी लोक तुमच्याकडे किती पैसा होता हे लक्षात ठेवणार नाही. ते लक्षात ठेवतील तुमचं प्रेम, तुमची माणुसकी, तुम्ही इतरांच्या आयुष्यात निर्माण केलेला प्रकाश. कदाचित मृत्यूच्या क्षणी सर्वात मोठा प्रश्न हा नसतो की मी आता कुठे जाणार, तर तो असतो, मी माझे आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोय का? आणि म्हणूनच आज तुम्ही जिवंत आहात, श्वास घेत आहात, तुमच्या प्रिय व्यक्ती तुमच्यासोबत आहेत, हे सर्वात मोठं वरदान आहे. कारण मृत्यूचं रहस्य आजही कायमच आहे, पण जीवनाची संधी मात्र आपल्या हातात आहे. म्हणून प्रत्येक दिवस जगा, प्रत्येक क्षणाचा आदर करा, आपल्या माणसांवर प्रेम करा. कारण कोणाचा शेवटचा दिवस कधी असेल हे नक्कीच सांगता येत नाही. आणि कदाचित हाच मृत्यू आपल्याला शिकवणारा सर्वात मोठा धडा आहे.